we are start our third chapter, C++. First point is review of C++. C++ is an object-oriented programming language. It was developed by Birjan Stostrup at AT&T Bell Lab in USA in 1980. C++ is an extension of C with addition feature of class construct feature of Simula67. Initially it was called C with classes. Later in 1983 the name was changed to C++, which is the increment operator of C. C++ हे Cचं एक्सटेन्शन आहे, म्हणजे Cचे जेवढे पण फीचर आहेत हे C++ मध्ये अवेलेबल आहे. शिवाय Simula67 हे जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्याचं क्लास हे जे फीचर आहे हे क्लास फीचरसुद्धा ॲड केलेलं आहे. इनिशियली जेव्हा ही लँग्वेज डेव्हलप करण्यात आली तर त्याला नाव देण्यात आलं सी विथ क्लासेस, कारण सीचे सगळेच फीचर आणि Simula67चं क्लास हे फीचर ॲड करून ही लँग्वेज डेव्हलप करण्यात आली. पण नंतर 1983ला त्याला रिनेम करण्यात आलं C++, जे सीचं इन्क्रिमेंट ऑपरेटरचा यूज करून बनवण्यात आलं आहे. इन्क्रिमेंट ऑपरेटर म्हणजे नेक्स्ट व्हर्जन, म्हणून सीचं नेक्स्ट व्हर्जन म्हणजे काय, C++. म्हणून आपण C++ला सुपरसेट ऑफ सीसुद्धा म्हणत असतो. नेक्स्ट टॉपिक बघायचं आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ C++. C++चे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. C++ हे इन्क्रिमेंट व्हर्जन ऑफ सी आहे, म्हणजे C++ इज ॲन इन्क्रिमेंट व्हर्जन ऑफ सी दॅट इज सुपरसेट ऑफ सी. ऑल फीचर्स दॅट इज अवेलेबल इन सी आर प्रेझेंट इन C++. Therefore we call it as a superset of C. Almost all C programs can also run in a C++ compiler. जे C++चं कंपायलर आहे टर्बो सी तुम्ही जे वापरणार त्या टर्बो सीच्या कंपायलरवरती सुद्धा तुम्ही सीचे प्रोग्राम इझिली एक्झिक्यूट करू शकतात. फॅसिलिटीज लाईक क्लासेस, फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग आर ॲडेड इन C++. हे नवीन फीचर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं जे फीचर आहे क्लासेस, फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग हे C++ मध्ये ॲड केलेलं आहे. C++ सपोर्ट पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम हे पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची कन्सेप्ट आहे किंवा फीचर आहे, हे सुद्धा आपण C++ मध्ये यूज करतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड लायब्ररीज कॅन बी बिल्ड बाय द C++. जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगसाठी रिक्वायर्ड लायब्ररीज आहेत आपण C++ थ्रू बिल्ड करू शकतो. C++ प्रोग्राम कॅन इझिली मेंटेन, इम्प्लिमेंटेड अँड एक्सपांडेड ॲज कम्पेअर टू C++चे प्रोग्राम तुम्ही इझिली एक्सपांड करू शकतात. तुम्हाला रिक्वायर्ड जे पण फंक्शन्स असतील ते तुम्ही इझिली ॲड करू शकतात आणि त्याला परफेक्टली मॅनेज करू शकतात. हे ॲडव्हान्टेजेस आहे C++चे. C++ शिकण्याचा उद्देश काय किंवा हेतू काय, तर त्याच्यासाठी आपण बघणार आहे ट्रॅडिशनल प्रोसिजर प्रोग्रामिंगचे ॲप्रोचेस, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रॅडिशनल प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. काही याच्यामध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांना ओव्हरकम करून, म्हणजे त्यांचे जे ड्रॉबॅक्स आहेत ते रिमूव्ह करून आपण नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज बनवली, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे एम्फेसिस इज ऑन डुईंग थिंग्स. प्रोसिजर ओरिएंटेडमध्ये सगळा फोकस हा अल्गोरिदमवरती, का तुमचा अल्गोरिदम कशा पद्धतीने एक्झिक्यूट होईल याच्यावरती जास्त भर दिला जातो. लार्ज प्रोग्राम जो काही आहे तो स्मॉल टास्कमध्ये डिवाइड केला जातो, म्हणजे लार्ज प्रोग्राम आर डिवायडेड इंटू द स्मॉलर प्रोग्राम्स नोन ॲज फंक्शन्स. तुमचा जो काही प्रोग्राम आहे हे स्मॉल सब प्रोग्राम्समध्ये डिवाइड केला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो, फंक्शन. डेटा मूव्ह ओपनली अराउंड द सिस्टीम फ्रॉम फंक्शन टू फंक्शन. तुमचा जो काही डेटा आहे तो ओपनली मूव्ह होतो सिस्टीम टू सिस्टीम किंवा सिस्टीममध्ये फंक्शन टू फंक्शन, ज्यामुळे तुमच्या डेटाला कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नाही आहे आणि डेटा कुठलाही फंक्शन कुठलाही याच्यामध्ये ॲक्सेस करू शकतो. एम्प्लॉईज टॉप डाऊन ॲप्रोच इन द प्रोग्राम डिझाईन. प्रोग्राम डिझाईन करण्यासाठी कुठल्या ॲप्रोचचा वापर केलेला आहे, टॉप डाऊन, म्हणजे वरती तुमचा मेन फंक्शन असणार आहे आणि खालती फंक्शन्सचा वापर करतो आपण, सब फंक्शन्स लिहित असतो. हे ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगचे ॲप्रोचेस आहेत. नेक्स्ट ॲप्रोच बघायचं आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे, जे आपण ओव्हरकम केलेले ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगचे.
एम्फेसिस इज ऑन डेटा रॅदर दॅन प्रोसिजर. इथं एम्फेसिस म्हणजे फोकस कशावरती केलेला आहे, डेटावरती. अल्गोरिदमवरती फोकस करण्यापेक्षा त्यांनी सगळ्यात जास्त फोकस कुठे केला आहे, डेटा. म्हणजे तुमच्या डेटाला प्रायोरिटी जास्त दिलेली आहे, सिक्युरिटी जास्त दिली. प्रोग्राम्स आर डिवायडेड इन टू एंटिटी इज नोन ॲज ऑब्जेक्ट. प्रोग्राम कशामध्ये डिवाइड केलेला आहे, स्मॉलर एंटिटीज, त्यांनाच आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट ही कन्सेप्ट काय तर आपल्याला पुढे बघायची आहे. प्रोग्राम स्मॉलर एंटिटी ऑब्जेक्टमध्ये आपण डिवाइड केलेला आहे. डेटा इज हिडन अँड कॅनॉट बी ॲक्सेस्ड बाय द एक्सटर्नल फंक्शन. तुमचा डेटा जो काही आहे त्याला आपण हाईड करून ठेवलेला आहे. हाईड इन द सेन्स तुम्ही त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली की आउटसाईड किंवा एक्सटर्नल फंक्शन त्याला डायरेक्टली ॲक्सेस करू शकणार नाही. म्हणजे इथं तुमच्या डेटाला काय आलेली, सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली. फॉलोज बॉटम अप ॲप्रोच इन द प्रोग्राम डिझाईन. आणि प्रोग्राम डिझायनिंगसाठी कुठला ॲप्रोच वापरलेला आहे, बॉटम अप. बॉटम अप याचा अर्थ काय की खालती तुमचा मेन फंक्शन असणार आहे आणि वरती तुमचे क्लासेस तुम्ही डिफाईन केलेले असणार आहे. आता 12th बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला हा टॉपिक विचारला जातो, राईट अ डिफरन्स बिटवीन उप्स अँड पॉप्स. उपचा अर्थ काय होतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, आणि पॉपचा अर्थ होतो प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग. हे डिफरन्स लिहायचे, हे चारही डिफरन्स तुम्हाला पॅरलल लिहायचे आहेत. आणि हा 3 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो, डिफरन्स म्हणून विचारला जातो, किंवा त्यांना एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आणि हा प्रश्न 3 मार्कासाठी डेफिनेटली विचारला जातो. हा पॉईंट महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. नेक्स्ट टॉपिक बघायचं आहे, टोकन. आता इथून जो काही टॉपिक सुरू करणार आहे आपण, रिव्ह्यू ऑफ C++ बघतोय. म्हणजे मागच्या वर्षी हे सगळं आपण शिकलेलो आहोत आणि ते फक्त आपल्याला शॉर्टमध्ये रिवाईज करायचं आहे. पुढचा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरपासून स्टार्ट करणार आहे, जो तुमच्या नवीन C++च्या 12th सिलेबसमधला आहे. टोकन्स. टोकन्सला आपण काय म्हणतो, स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट इन अ प्रोग्राम्स आर नोन ॲज अ टोकन. स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट जे आपण वापरणार आहोत प्रोग्राममध्ये त्यांना आपण काय म्हणत असतो, टोकन्स. C++मध्ये 5 प्रकारचे टोकन्स आहेत. एक कीवर्ड्स, आयडेंटिफायर, कॉन्स्टंट, स्ट्रिंग, ऑपरेटर. हे 5 काय आहेत, टोकन्स. हे 5ही टोकन्स आपण 11वीच्या सिलेबसमध्ये पाहिलेले आहेत इन डिटेल, तरी त्यांना आपण रिवाईज करणार आहोत. फर्स्ट बघायचे आपल्याला त्याच्यामध्ये कीवर्ड्स. Keywords are the reserved words. These words have the specific meaning associated with them. जे कीवर्ड्स आहेत त्यांना रिझर्व वर्ड पण म्हणतो किंवा कीवर्ड्स पण म्हणतो, ज्याचं मिनिंग ऑलरेडी तुमच्या सिस्टीमच्या कंपायलरमध्ये बिल्ड करून ठेवलेलं आहे. कीवर्ड्स तुम्ही फक्त कीवर्ड म्हणून यूज करू शकता, त्याचा यूज अदर ठिकाणी करू शकत नाही. जसं व्हेरिएबल डिक्लेरेशन, आयडेंटिफायर डिक्लेरेशनसाठी तुम्ही कीवर्डचा वापर करू शकत नाही. C++मध्ये टोटल 48 कीवर्ड आहेत, ज्याची लिस्ट आपण या ठिकाणी बघितली आहे. नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे, आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर रेफर्स टू द नेम ऑफ द व्हेरिएबल, फंक्शन, ॲरे, क्लासेस. तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये जे आयडेंटिफायर वापरणार आहात, जसं व्हेरिएबल आहे, फंक्शन आहे, ॲरे आहे, क्लासेस आहे, या सगळ्यांना आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी काहीतरी नेम असाइन करावं लागतं. त्या नेमलाच आपण काय म्हणत असतो, आयडेंटिफायर. जसं तुम्ही एखादं ॲडिशन नावाचं फंक्शन घेतलं आहे, तर फंक्शनचं जे ॲडिशन हे नेम काय झालं, त्याचं आयडेंटिफायर. जसं क्लास ABC घेतला आहे, तर ABC हे त्याचं काय झालं, आयडेंटिफायर. म्हणजे तुम्ही एखाद्या क्लास, फंक्शन किंवा व्हेरिएबल वापरणार आहात तुमच्या प्रोग्राममध्ये, त्याला जे काही तुम्ही नेम देतात त्या नेमलाच आपण काय म्हणतो, त्याचं आयडेंटिफायर. मग आयडेंटिफायर लिहिण्यासाठी काही रूल्स आहेत. ते रूल्स म्हणजे काय, तर ओन्ली अल्फाबेट्स, कॅरेक्टर, डिजिट अँड अंडरस्कोर आर परमिटेड. जेव्हा तुम्ही एखादा आयडेंटिफायर नेम लिहिणार आहात त्यावेळेस त्याच्यामध्ये फक्त अल्फाबेट्स, डिजिट आणि स्पेशल सिम्बॉलमधलं फक्त अंडरस्कोरचाच वापर करू शकतात. अदर दॅन कुठलं अंडरस्कोर, कुठलं स्पेशल सिम्बॉल तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकत नाही. द नेम कॅनॉट बी स्टार्ट विथ डिजिट. आयडेंटिफायरचं नेम तुम्ही डिजिटने स्टार्ट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 20 ABC असं आयडेंटिफायरचं नेम लिहू शकत नाही किंवा 2 ABC असं लिहू शकत नाही.
तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही ABC20 लिहू शकतात, कारण स्टार्ट अल्फाबेटने झालं आहे एने. पण तुम्ही 2ABC 8 9 ABC असं काहीही त्या ठिकाणी लिहू शकत नाही. याचाच अर्थ काय, तुम्ही डिजिटने कुठलाही आयडेंटिफायरचं नेम स्टार्ट करू शकत नाही. अप्पर केस अँड लोअर केस लेटर्स आर डिस्टिंक्ट. अप्पर केस म्हणजे काय, जे कॅपिटल लेटर आहे त्यांना आपण अप्पर केस म्हणतो, आणि लोअर केस म्हणजे ज्यांना स्मॉल लेटर्स वापरतो त्यांना आपण लोअर केस लेटर्स म्हणतो. मग इथं अप्पर केस आणि लोअर केस लेटरचा मिनिंग वेगळा आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही अप्पर केस लेटर वापरणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला ते अप्पर केसच वापरायचं आहे. मध्येच तुम्ही लोअर केसचा वापर करू शकत नाही. म्हणजे व्हेरिएबल ए डिक्लेअर केला असेल अप्पर केसमध्ये तर ऑल ओव्हर प्रोग्राम तुम्हाला कॅपिटल एचाच वापर करायचा आहे. मधूनच तुम्ही त्या कॅपिटल एच्या ऐवजी जर स्मॉल ए वापरला तर तो अलाउ नाही आहे. त्याचा मिनिंग डिफरंट होतो. अ कीवर्ड कॅनॉट बी यूज्ड ॲज अ व्हेरिएबल नेम. आपण मागे कीवर्ड पाहिले, 48 कीवर्ड्स आहेत C++मध्ये. त्या कीवर्डचा तुम्ही आयडेंटिफायर नेम म्हणून वापर करू शकत नाही. आयडेंटिफायर नेम किंवा व्हेरिएबल नेम यांच्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही. नेक्स्ट टॉपिक बघायचं आहे, बेसिक डेटा टाईप्स इन C++. आता डेटा टाईप काय रेफर करतो का, तुम्हाला मेमरीमध्ये किती, एखाद्या व्हेरिएबलला किती मेमरी रिक्वायर्ड आहे हे कोण रेफर करत असतं, तुमचा डेटा टाईप. C++मध्ये 3 टाईपचे डेटा टाईप्स आहेत, युजर डिफाईन डेटा टाईप, बिल्ट इन डेटा टाईप आणि डिराईव्ह डेटा टाईप. बिल्ट इन डेटा टाईप म्हणजे काय, ज्यांना आपण प्रायमरी डेटा टाईपसुद्धा म्हणतो आणि जे ऑलरेडी तुमच्या सिस्टीममध्ये बिल्ड आहे, त्याचं मिनिंग पण बिल्ड करून ठेवलेलं आहे. बिल्ट इन डेटा टाईपमध्ये इंट, कॅर, फ्लोट, डबल, बुलियन, व्हॉइड हे सगळे बिल्ट इन डेटा टाईप आहे. नेक्स्ट डिराईव्ह डेटा टाईप. डिराईव्ह डेटा टाईप म्हणजे काय, जे डेटा टाईप बिल्ट इन डेटा टाईपपासून बनवलेले आहेत किंवा जे बिल्ट इन डेटा टाईपपासून डिराईव्ह केलेले आहेत त्यांना आपण डिराईव्ह डेटा टाईप म्हणतो. यालाच दुसऱ्या भाषेत तुम्ही सेकंडरी डेटा टाईपसुद्धा म्हणू शकतात. मग सेकंडरी डेटा टाईपमध्ये आहे ॲरे, फंक्शन, पॉइंटर आणि रेफरन्स. हे डिराईव्ह डेटा टाईपमध्ये कन्सिडर होतात. हे पुढे आपल्याला शिकायचे आहेत. नेक्स्ट आहे युजर डिफाईन डेटा टाईप. युजर डिफाईन डेटा टाईप म्हणजे काय, युजरच्या रिक्वायरमेंटनुसार जे डेटा टाईप बिल्ड करतो त्यांना आपण काय म्हणत असतो, युजर डिफाईन डेटा टाईप. युजर डिफाईन डेटा टाईपमध्ये स्ट्रक्चर आहे, युनियन आहे, इन्युमरेशन आहे आणि क्लास आहे. यावर्षी आपल्याला काय शिकायचं, त्याच्यातलं क्लास शिकायचं आहे. आता जे बिल्ट इन डेटा टाईप आहे तर त्यांना मेमरीमध्ये किती मेमरी स्पेस अवेलेबल होते हे आपण चार्टमध्ये बघू. आणि हा जो आहे प्रश्न 12वीच्या बोर्डामध्ये तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी विचारला जातो. डबल डेटा टाईप रिक्वायर्ड डॅश डॅश मेमरी, म्हणजे डबल डेटा टाईपला मेमरीमध्ये किती मेमरी अवेलेबल होते, म्हणजे किती मेमरी अवेलेबल होते. हा चार्ट आहे, त्याच्यामध्ये बुलियन डेटा टाईपला 1 बाईट मेमरी लागते. अनसाइन कॅरेक्टर किंवा साइन कॅरेक्टरला पण 1 बाईट मेमरी लागते. शॉर्ट इंटिजर अनसाइन असो अथवा साइन असो त्याला 2 बाईट लागते. इंटिजर साइन किंवा अनसाइन असो त्याला पण 2 बाईट मेमरी लागते. लॉंग साइन आणि अनसाइन असो त्याला 4 बाईट मेमरी लागते. डबल डेटा टाईपला 8 बाईट मेमरी लागते आणि लॉंग डबलला 10 बाईट मेमरी लागते. नेक्स्ट टॉपिक आपल्याला सुरू करायचं आहे ऑपरेटर इन C++. आता ऑपरेटर इन C++मध्ये आपण मागच्या वर्षी खूप सीमध्ये जेवढे ऑपरेटर होते हे सगळे शिकलेलो आहोत. त्याच्या व्यतिरिक्त इथं काही ॲडिशनल ऑपरेटर आपण शिकणार आहोत. त्याच्यापैकी फर्स्ट ऑपरेटर काय आहे तुमचं, इन्सर्शन ऑपरेटर, जे आपण लेस दॅन साईनने डिनोट करतो. 2 वेळा लेस दॅन साईन लिहिलं म्हणजे इन्सर्शन ऑपरेटर आहे. या इन्सर्शन ऑपरेटरलाच दुसऱ्या भाषेत आपण पुट टू ऑपरेटरसुद्धा म्हणत असतो. हा जो ऑपरेटर आहे तो आपल्याला जे काही कंटेंट आहे व्हेरिएबलमध्ये, तुमच्या राईट हँड साईडचे कंटेंट आहे ते कंटेंट तुमच्या
स्क्रीनवरती डिस्प्ले करण्याचं काम परफॉर्म करत असतो, किंवा इट इन्सर्ट द कंटेंट ऑफ द व्हेरिएबल ऑन इट्स राईट टू द ऑब्जेक्ट ऑन इट्स लेफ्ट. तुमच्या स्क्रीनवरती जे पण काही डिस्प्ले करायचं असेल ते डिस्प्ले करण्यासाठी तुम्ही या ऑपरेटरचा वापर करतात. जो इन्सर्शन ऑपरेटर आहे तो प्री डिफाईन ऑब्जेक्ट सी आउट याच्यासोबत वापरला जातो. नेक्स्ट ऑपरेटर आहे एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटरला आपण गेट फ्रॉम ऑपरेटरसुद्धा म्हणतो. हा जो ऑपरेटर आहे हा कीबोर्डकडनं जी काही व्हॅल्यू असेल ती एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्याच्या राईट हँड साईडला जो काही व्हेरिएबल असेल त्याच्यामध्ये स्टोअर करण्याचं काम परफॉर्म करतो. हा जो ऑपरेटर आहे तुमच्या युजरकडनं डेटा रीड करतो आणि व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्याचं काम करतो. हा जो ऑपरेटर आहे सी इन, हा जो प्री डिफाईन ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टसोबत वापरला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑपरेटर आहे पॉइंटर टू मेंबर डिक्लेरेशन ऑपरेटर. ज्यावेळेस एखादं फंक्शन तुमचं पॉइंटर फंक्शन आहे आणि तो एखाद्या पर्टिक्युलर क्लासला बिलॉंग करतो आहे हे मेन्शन करण्यासाठी या ऑपरेटरचा वापर करतो. नंतर टेन्स टू स्टार. टेन्स टू स्टार याचा अर्थ काय, एखादा व्हेरिएबल किंवा फंक्शन हा तुमचा पॉइंटर आहे आणि ऑब्जेक्टसुद्धा तुमचा पॉइंटर आहे, तर त्या ऑब्जेक्ट थ्रू त्या पॉइंटर फंक्शन ॲक्सेस करण्यासाठी टेन्स टू स्टारचा वापर करतो. नेक्स्ट आहे डॉट स्टार, पॉइंटर टू मेंबर फंक्शन. जेव्हा एखादा पॉइंटर फंक्शन किंवा पॉइंटर व्हेरिएबल याला जर सिम्पल ऑब्जेक्ट थ्रू ॲक्सेस करायचं असेल तर तुम्ही या ऑपरेटरचा वापर करू शकतात. डिलीट हे मेमरी रिलीज ऑपरेटर आहे. ज्यावेळेस तुम्ही न्यू थ्रू एखादी मेमरी अवेलेबल केली असेल तर त्या मेमरीला डिस्ट्रॉय किंवा रिलीज करण्याचं काम हे डिलीट ऑपरेटर परफॉर्म करतं. डिलीट ऑपरेटर जेव्हा तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट करताय आणि रन टाईमला एखादी मेमरी तुम्हाला रिक्वायर्ड असेल तर ऑलरेडी जे अनयूज्ड ऑब्जेक्ट असतील त्यांना डिलीट करून डिलीट करण्याचं काम हे डिलीट ऑपरेटर परफॉर्म करतं. न्यू हे मेमरी अलोकेशन ऑपरेटर आहे. हे जे ऑपरेटर आहे ते रन टाईमला डायनॅमिकली मेमरी अवेलेबल करून देण्याचं काम परफॉर्म करतो. न्यू थ्रू तुम्ही रन टाईमला मेमरी अवेलेबल करू शकतात आणि डिलीट थ्रू रन टाईमला मेमरी डिस्ट्रॉय किंवा क्लीनअप करू शकतात. एंडेल आणि सेट डब्ल्यू हे दोघंही आहे मॅन्युप्युलेटर ऑपरेटर्स. हे ऑपरेटर फक्त तुमच्या स्क्रीनला फॉर्मॅट करण्यासाठी किंवा फॉर्मॅटेड डेटा डिस्प्ले करण्यासाठी या ऑपरेटरचा वापर केला जातो. एंडेल हे जे आहे हे एंडेल स्लॅश एन सारखं वर्क करतो. म्हणजेच ज्यावेळेस तुम्हाला एखादं कंटेंट न्यू लाईनवर डिस्प्ले करायचं असेल तर तेव्हा तुम्ही एंड एल या ऑपरेटरचा वापर करणार आहे. आणि सेट डब्ल्यू हे फील्ड विड्थ ऑपरेटर आहे. याचा वापर तुम्हाला राईट अलाइनमेंटला डेटा जर सेट करायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही कोणाचा वापर करणार आहे, सेट डब्ल्यू. हे दोघंही मॅन्युप्युलेटर ऑपरेटर असल्या कारणाने हे दोघं ऑपरेटर वापरणार तेव्हा iomanip.h ही फाईल तुम्हाला इन्क्लूड करणं मस्ट आहे. नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचं आहे स्ट्रक्चर इन C++ प्रोग्राम. स्ट्रक्चर इन C++ प्रोग्राममध्ये 4 पार्टमध्ये डिव्हाइड केलेले आहेत. फर्स्ट सेक्शनमध्ये आहे इन्क्लूड फाईल्स. जे फाईल तुम्हाला तुमच्या प्रोग्रामसाठी रिक्वायर्ड आहेत ते सगळे फाईल्स तुम्ही या ठिकाणी इन्क्लूड करतात. क्लास डिक्लरेशन. क्लास डिक्लरेशनमध्ये तुमच्या प्रोग्राममध्ये जे काही क्लासेस असतील तर तुम्हाला ते क्लास त्या ठिकाणी डिक्लेअर करायचे आहेत. क्लास फंक्शन डेफिनेशन. क्लासमध्ये जे काही फंक्शन लिहितो 2 पद्धतीने आपण लिहू शकतो, इनसाइड क्लास आणि आउटसाइड क्लास. तर जे फंक्शन आपण आउटसाइड क्लास डिफाईन करायचे ते या 3rd सेक्शनमध्ये तुम्ही डिफाईन करतात. आणि 4th सेक्शनमध्ये मेन फंक्शन म्हणजे सगळ्यात खालती मेन फंक्शन लिहायचं असतं. आणि मेन फंक्शन थ्रू तुम्ही क्लासचा ऑब्जेक्ट कॉल करून क्लासचे मेंबर ॲक्सेस करू शकतात. याच्यामध्ये महत्त्वाचा नेसेसरी टॉपिक कुठला आहे, सेक्शन कुठला आहे, मेन फंक्शन. म्हणजे तुमच्या प्रोग्राममध्ये
मेन फंक्शन असायलाच पाहिजे. जरी तुमच्या प्रोग्राममध्ये क्लास नसेल तरी चालणार आहे, पण मेन फंक्शन प्रोग्राम हा कंपल्सरी सेक्शन आहे. तुमच्या प्रोग्राममध्ये ॲटलिस्ट म्हणजे एकच मेन फंक्शन असायला पाहिजे. आता हे स्ट्रक्चर ऑफ C++ प्रोग्राम ह्याचा वापर करून आपण प्रोग्राम कसा लिहिणार आहे ते आपण बघू. नेक्स्ट बघायचं आपल्याला, राईट अ C++ प्रोग्राम टू रीड 3 नंबर अँड कम्प्यूट देअर ॲव्हरेज. तुम्हाला C++ प्रोग्राम असा लिहायचा आहे का ज्याच्यामध्ये 3 नंबर रीड करायचे आहेत, त्यांची ॲडिशन परफॉर्म करून त्याचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचा आणि तो तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे. मग आपण याच्यामध्ये फर्स्ट सेक्शनमध्ये काय लिहितो, इन्क्लूड फाईल्स. इन्क्लूड फाईलमध्ये लिहिणारे 2 फाईल आपण इन्क्लूड करणार आहे, iostream.h आणि conio.h. मागच्या वर्षी आपण शिकलो iostream.h कशासाठी वापरतो आणि conio.h कशासाठी वापरतो. जे आपण cin cout हे ऑब्जेक्ट वापरणारे यांची डेफिनेशन iostream.h मध्ये आहे आणि जे आपण क्लिअर स्क्रीन किंवा getch हे जे फंक्शन वापरतो आहे त्याची डेफिनेशन conio.h मध्ये. मग हे जर फंक्शन आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये वापरायचे असतील तर या फाईल तुम्हाला इन्क्लूड करणं गरजेचं आहे. मग फर्स्ट सेक्शनमध्ये आपण फाईल इन्क्लूड केलं. मी इथं सेकंड आणि थर्ड सेक्शन लिहिलेलं नाही आहे, फक्त मेन फंक्शन लिहिलेलं आहे, म्हणजे तुमचा मेन फंक्शन प्रोग्राम चौथा सेक्शन. वॉइड मेनमध्ये कर्ली ब्रॅस ओपन क्लोजमध्ये आपण पूर्ण फंक्शनची बॉडी लिहितो. मेनला पण आपण युजर डिफाईन फंक्शन म्हणतो, कारण मेनची जी बॉडी आहे ती युजर त्याच्या रिक्वायरमेंटनुसार लिहित असते. क्लिअर स्क्रीन हे फंक्शन तुमची जी आउटपुट विंडो आहे त्याला क्लिअर करण्यासाठी या फंक्शनचा वापर केला जातो. नेक्स्ट लाईनवर लिहिलेले फ्लोट ABC, सम आणि AV. हे जे 5 डिक्लेअर केले यांना आपण व्हेरिएबल्स म्हणतो आणि हे व्हेरिएबल कुठल्या डेटा टाईपला बिलॉंग करतात, फ्लोट डेटा टाईपला. म्हणजे या 5ही व्हेरिएबलला मेमरीमध्ये 4 बाईट अवेलेबल होणार आहे. Cout इन्सर्शन ऑपरेटर तुम्ही लिहिणार आहे एंटर 3 नंबर्स. Cout हे प्री डिफाईन्ड फंक्शन आहे. इन्सर्शन ऑपरेटरचं वर्क काय आहे का तुम्ही जे डबल कोटेशनमध्ये राईट हँड साईडला जे डबल कोटेशनमध्ये लिहिलेलं असेल ते ॲज इट इज तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले करण्याचं काम कोण परफॉर्म करणार आहे, इन्सर्शन ऑपरेटर. तुमच्या स्क्रीनवरती मेसेज येईल एंटर 3 नंबर्स. Cin एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर A, एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर B, एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर C. Cin हे प्री डिफाईन्ड फंक्शन आहे. एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर कीबोर्डकडनं व्हॅल्यू गेट करेल आणि या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करेल. जी फर्स्ट व्हॅल्यू टाकणार आहे A या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल, सेकंड व्हॅल्यू B व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल अँड थर्ड व्हॅल्यू C व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. नेक्स्ट आपल्याला काय परफॉर्म करायचं आहे, सम इक्वल टू A + B + C. तुम्ही A, B आणि C या तिघं व्हेरिएबलची काय परफॉर्म करणार आहे, सम, आणि ती स्टोअर कशामध्ये होणार आहे, सम या व्हेरिएबलमध्ये. नेक्स्ट लाईनवर घेतलं आपण AV इक्वल टू सम डिवाइड बाय 3. सममध्ये जी काही टोटल तुमची ABCची असणार आहे त्याला डिवाइड बाय 3 परफॉर्म केल्यानंतर तुमचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट होईल, तो AV या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला आहे. Cout आणि तुम्ही प्रिंट करताय सम इक्वल टू सम, जे डबल कोटेशनमध्ये लिहिले ते ॲज इट इज प्रिंट होईल आणि पुढे समची व्हॅल्यू प्रिंट करेल. Cout AVG इक्वल टू AV. Cout डबल कोटेशनमध्ये जे ॲव्हरेज लिहिलेलं आहे ते ॲज इट इज तुमच्या स्क्रीनवर प्रिंट होईल आणि AVG व्हॅल्यू प्रिंट होईल. आणि getch हे जे आहे तुम्हाला आउटपुट बघण्यासाठी विंडो स्टॉप करण्याचं काम कोण परफॉर्म करतं, getch. तुम्ही कुठली की प्रेस केली तर तुम्ही तुमच्या विंडोच्या बाहेर येतात. हा जो टॉपिक आहे आपण रिव्ह्यू ऑफ C++ या टॉपिकशी रिलेटेड कव्हर केलेला आहे. हे सगळं कंटेंट आपल्या मागच्या वर्षी झालेलं आहे. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे ॲरे इन C++ हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत.